होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली। होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली। तसंच जिल्ह्यातील नागरिकांनी विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून फ्लाय 91 आणि स्टार या विमान कंपन्यांनी मौसमी पावसाचं कारण सांगून सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा बंद ठेवली। ती सुरळीत राहील याबाबतचा सकारात्मक निर्णय पुढील 8 दिवसात घ्यावा अशा सूचना त्यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर माधव संतोष, व्यवस्थापक अंजनी कुमार शर्मा, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे उपस्थित होते। तसंच फ्लाय 91 आणि स्टार विमान कंपनीचे व्यवस्थापक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी होडगी रोड विमानतळावरून नाईट लँडिंगची सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी तसंच यासाठी अडथळा ठरणाऱ्या अनुषंगिक बाबींवर सविस्तर चर्चा केली। विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर माधव संतोष यांनी सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली। विमानतळ व्यवस्थापक अंजनी कुमार शर्मा यांनी विमानतळावर नाईट लँडिंगसाठी 140 मीटरचा रनवे आवश्यक असल्याचं सांगितलं। तसंच यासाठी लोकोलायझर ही मशिनरी आवश्यक असून त्यासाठी काही अडथळे येत असून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एका चिमणीचाही अडथळा निर्माण झालेला आहे। तसंच विमानतळासाठी असलेल्या जागेवर अतिक्रमणे झालेली असून यातील ए विंगमधील अतिक्रमणांबाबत सोलापूरच्या सिव्हिल कोर्टानं निर्णय दिला आहे। मात्र बी विंगमधील अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर असून या ठिकाणी उच्च न्यायालयानं स्टे दिला आहे। तांत्रिक सुविधा उभारणीचा खर्च DVOR, रनवे लाइटिंग, अप्रोच लाइटिंग, इलेक्ट्रिकल अपग्रेड आणि बाउंड्री वॉलसाठी सुमारे 30 कोटी रुपये, नवीन टर्मिनल बिल्डिंग, एप्रन आणि टॅक्सीवे मजबूतीकरणासाठी 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं।